मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्हेंबरला अक्कलकोटमध्ये प्रचार सभा। 3 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची सभा। आमदार सचिन कल्याण शेट्टी। विरोधकांनी कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायदेवतेने आपल्या विश्वासावर शिक्कामोर्तब केलं। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले रमणता पाटील यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली प्रताप सरनाईक यांची भेट। एसटीच्या विविध मागण्यांसंदर्भात करण्यात आली चर्चा। बोरिवली पूर्वेमध्ये राजकीय वातावरण तापलं। भाजपचे गणेश खणकर आणि सुबोध माने आपापसात भिडले। गणेश खणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुबोध मानेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज 19वी सुनावणी। बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडणार ही सुनावणी। या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचार सभेमध्ये स्वकीयांवरच टीका। आमदार संजय दरेकर यांनी लगावला वणीच्या विकासासाठी आम्हाला बहुमत मिळेल। दरेकर यांनी केला दावा व्यक्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोली दौऱ्यावर। भाजप उमेदवार नीता बांगर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची हिंगोलीमध्ये प्रचार सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर। पाचोर आणि मुक्ताईनगरमध्ये शिंदेंची प्रचार सभा। सायंकाळी शिंदे अहिल्यानगर दौऱ्यावर जाणार। मुंबईतील 32,000 एकर शासकीय जागेवर अतिक्रमण। मुंबई उपनगरातील अतिक्रमित जमीन सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी मंगल प्रभात लोढा यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पती अनंत गर्जेला न्यायालयात हजर केलं जाणार। अनंत गर्जेला दिलेली 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।